नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या पायावर फुगीर गुंतागुंत झालेल्या रक्तवाहिन्या पाहिल्या असतील. त्या रक्तवाहिन्या म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्स. या व्हेरिकोज व्हेन्स दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात अनेक गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. व्हेरिकोज व्हेन्सवर होमिओपॅथीमध्ये कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नम्मा होमिओपॅथीच्या तज्ञ डॉक्टर प्रणाली देशपांडे. डॉक्टर, स्वागत आहे हितगुज मध्ये. नमस्कार प्रेक्षक. डॉक्टर प्रणाली देशपांडे ह्या व्हेरिकोज व्हेन्स एक्सपर्ट आहेत आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या अनुभवी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत. त्यामुळे जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स विषयी काहीही शंका, काहीही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आता थेट लाईव्ह कार्यक्रमामध्ये डॉक्टरांशी बोलू शकता आणि यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर फक्त संपर्क साधायचा आहे. तर डॉक्टर प्रणाली यांच्याकडून व्हेरिकोज व्हेन्सवरील होमिओपॅथिक उपचार पद्धती कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. विषय खूप चांगला आहे व्हेरिकोज व्हेन्स आणि सध्या आपण बघतोय की व्हेरिकोज व्हेन्सच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. पण लोकांमध्ये अजूनही माहित नाहीये की व्हेरिकोज व्हेन्स नेमकं काय आहे. याबद्दलची जनजागृती फार कमी झालेली आहे. सुरुवातीला माझा हाच प्रश्न आहे की व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमकं काय? व्हेरिकोज व्हेन्स हा आपल्या शरीरातल्या ज्या अशुद्ध रक्त वाहणाऱ्या ज्या रक्तवाहिनी असतात त्याला आपण शीर किंवा नस म्हणतो. या शिरांचा किंवा नसांचा हा एक आजार आहे. आपल्या संपूर्ण शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हे नस काम करत असतात किंवा आपल्या शिरा काम करत असतात. आता हे रक्त एका दिशेने हृदयापर्यंत पोहोचावं म्हणून जागोजागी झडपांचा समावेश असतो. या झडपा इलास्टिक इन नेचर असतात कारण त्या रक्ताला वरती पुश करण्यासाठी मदत करत असतात. पण अनेक कारणांमुळे, जसं की एका ठिकाणी बसून खूप वेळ काम केल्यानंतर, तुमचं वजन जर जास्त असल्यानंतर किंवा स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव, उभं राहून काम केल्यानंतर या झडपांवर प्रेशर यायला सुरुवात होतं आणि जे वरती पुश होणारे जे रक्त आहे ते खाली साचायला लागतं. ते एका ठिकाणी साचायला सुरुवात होते आणि तिथे आपल्याला फुगीर वेन्स दिसायला सुरुवात होते. या शिरांचा रंग सहसा आपल्याला हिरवा किंवा निळा असा दिसायला सुरुवात होतो. याला आपण व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतो. व्हेरिकोज व्हेन्सच्या आजकाल आम्हाला 40 to 45% ऑफ पेशंट्स आम्हाला दिसतात. त्यातल्या 70% लोकांना या आजाराचं गांभीर्यच माहित नाहीये. कारण की अनेकदा हे आजार पेनलेस असतात. त्याच्यात त्यांना काही पेन कधी जाणवतच नाही. फक्त शरीरावर ह्या निळ्या रेषा दिसतात असं त्यांना वाटतं. काहीतरी कॉस्मेटिक प्रॉब्लेम असेल त्यांना असं वाटतं आणि अनेकदा पेशंट त्याला इग्नोर करतात. पण व्हेरिकोज व्हेन्स जर आपण मुळापासून बरा नाही केला तर त्याचे अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की डीव्हीटी किंवा व्हेरिकोज अल्सर असे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला फेस करावे लागू शकतात. म्हणूनच नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही खास रिसर्च करून इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक औषधांचा वापर करतो, जिथे व्हेरिकोज व्हेन्स सारख्या गंभीर आजाराला मुळापासून विदाऊट एनी सर्जरी आपण बरं करू शकतो. बरं, आता जो तुम्ही उल्लेख केलेला आहे त्या फॉर्म्युलाविषयी मी तुमच्याकडनं माहिती जाणून घेणार आहे. पण त्यापूर्वी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास नेमका का होतो, त्याची कारणं काय आहेत का? हो, व्हेरिकोज व्हेन्स होण्याच्या मागे अनेक कारणं आहेत. पण सगळ्यात जास्त इझिली दिसणारं किंवा कॉमनली दिसणारं कारण म्हणजे काय? ओबेसिटी, वाढणारं वजन. आजकालची आपली जीवनशैली कशी झाली आहे की आपण जंक फूड जास्त कंझ्युम करतो, एका ठिकाणी बसून आपण काम करतो, शरीराची हालचाल कमी होत चालली आहे. त्यामुळे ओबेसिटी किंवा लठ्ठपणाचं प्रमाणही तितकंच वाढत जातं. आपल्या शरीराचं वाढलेलं वजन तुमच्या झडपांवर डिरेक्टली प्रेशर वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी अडथळे तयार होतात आणि तिथे आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचं कारण दिसू शकतं किंवा याही पेशंट्समध्ये आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स जास्त प्रमाणात दिसू शकतात. दुसरं महत्वाचं कारण मध्ये प्रेग्नन्सी. फिमेल्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये एक सडन वेट गेन झाला असतो. प्रत्येक स्त्री एक साधारण 7 ते 8 किलो कमीत कमी वजन गेन करते प्रेग्नन्सीमध्ये. हे वाढलेलं वजन डायरेक्टली तुमच्या पायांच्या नसांवर प्रेशर टाकायला सुरुवात करतं आणि तिथे आपल्याला हळूहळू व्हेरिकोज व्हेन्सचे त्रास वाढताना दिसतो किंवा व्हेरिकोज व्हेन्स कुठेतरी सुरुवात होताना आपल्याला तिथे जाणवून येतं. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्यांचं स्टँडिंग जॉब आहे, जसं की आपले पोलिसमॅन झाले, रिसेप्शनिस्ट झाले, टीचर्स झाले, यांच्यामध्ये ज्यांना खूप वेळ एका ठिकाणी उभं राहून काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये जास्त वेळ उभं राहिल्यामुळे त्या झडपांना खूप प्रेशर येतं. सतत त्यांना ब्लड वरती पुश करण्यासाठी त्यांच्यावर एक दबाव आलेला असतो आणि हळूहळू या झडपा कमकुवत
व्हायला सुरुवात होते बरं. आणि तिथे आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास जाणवून येऊ शकतो. नक्कीच. त्याच्यावर नंतरचं महत्वाचं कारण म्हणजे धूम्रपान. स्मोकिंग करणारे जे व्यक्ती आहेत, ज्यांना स्मोकिंगचं अडिक्शन आहे, या लोकांमध्ये ही रक्तवाहिन्यांचे आजार फार लवकर होतात. कारण की स्मोकिंग केल्यानंतर जे निकोटीन आपण इनहेल करत असतो, ते निकोटीन तुमचे जे वेन स्ट्रक्चर आहे त्याला डिरेक्टली डॅमेज करायला सुरुवात करतं. त्यामुळे सुद्धा आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास या पेशंट्समध्ये सुद्धा आम्हाला जास्त प्रमाणात दिसून येतं. बरं. या सगळ्या कारणांमध्ये हे कुठेतरी म्हणजे मॉडिफायेबल फॅक्टर्स आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं वजन कंट्रोल करू शकता, प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काळजी घेऊ शकतात, जर तुम्हाला व्यसन असेल ते आपण सोडू शकतो. पण काही असे फॅक्टर्स आहेत की त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्याला आपण नॉन मॉडिफायेबल रिस्क फॅक्टर्स म्हणतो. त्यातलं सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे अनुवंशिकता. जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असेल, त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स होऊ शकतात. मग अशा विविध कारणांसाठी तुमच्या शरीरात व्हेरिकोज व्हेन्स का तयार झालाय, कशा ह्या वेन्स तुमच्या शरीरात डॅमेज झाला, याचा सखोल अभ्यास करून नमा होमिओपॅथीमध्ये आमचे इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्सचा आपण वापर करतो. जिथे आम्ही तुमच्या केसचा सखोल अभ्यास करतो की तुमच्या शरीरात ते लठ्ठपणामुळे आलेला व्हेरिकोज व्हेन्स आहे का, किंवा तुमच्या जॉबमुळे झालेला हा व्हेरिकोज व्हेन्स आहे का, या सगळ्या फॅक्टर्सचा स्टडी करून मग आपल्या इथे औषधं दिली जातात. बरं. म्हणून आजार इथे आपल्याकडे मुळापासून बरा होतो. नक्कीच. झी 24 तासचे काही प्रेक्षक आहेत, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स विषयी. गणेश पाटील यांचा कॉल आलेला आहे. गणेश, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, मला 17-18 वर्षापासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. तर मी सुरुवातीला तर एवढा काय त्रास जाणवत नव्हता, पण नंतर मग तो खूप जास्त वाढायला लागला. बरं. मग आता मी डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे घेतो, त्यांनी औषधं वगैरे दिलेत आणि पायाला बेल्ट सतत लावून ठेवायला सांगितलंय. तो पूर्णपर्यंत पायापर्यंत असतो तो. त्याच्याने नसा म्हणजे फिट राहतील असं. आणि दुसरं म्हणजे आता ऑपरेशन सांगितलंय त्यांनी. बरं. तर त्या होमिओपॅथी औषधांनी बरं होऊ शकते का? नक्कीच. तुम्ही जसं सांगितलं की व्हेरिकोज व्हेन्स हा 17 ते 18 वर्षापासून तुमच्या शरीरात हा त्रास जाणवतोय, तर अशा आजाराला आपल्याला फक्त सर्जरी हा उपाय इनफ नाहीये. कारण की त्यामुळे तुमचा आजार तुम्ही तात्पुरता म्हणजे ज्या आत्ता शिरा तुमच्या डॅमेज झालेल्या त्याला तुम्ही अप्रोच करत आहेत, पण तुम्हाला शरीरात हा इतका जुना आणि इतका खोलवर रुजलेला आजार आहे, त्याला मुळापासून ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. तर नमा होमिओपॅथीमध्ये तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल, आम्ही तुमची व्यवस्थित डिटेल केस घेऊ की नेमकं तुमच्या शरीरात हा व्हेरिकोज व्हेन्स का डेव्हलप झालाय, का तुमच्या झडप व्यवस्थित काम करत नाहीये, वॉल्व्स का तुमच्या वीक झाल्या, त्याचा सखोल अभ्यास करून आपण ह्या आजाराला नक्कीच मुळापासून बरं करू शकतो. तुम्ही जे आता बेल्ट वापरत आहात किंवा स्टॉकिंगचा वापर करत आहात, ते नक्कीच थोडंफार तुमच्या आजाराला तुम्हाला मदत करणारच आहे की आजार तुमच्या पुढच्या स्टेजला जाऊ नये याच्यासाठी ते तुम्हाला मदत करेल. पण आजार हा मुळापासून बरं करण्यासाठी योग्य त्या ट्रीटमेंटच्या, योग्य त्या औषधांची आपल्याला गरज फार लागणार आहे. तर लवकरच तुम्ही तुमच्या जवळच्या नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकला व्हिजिट करा. आपण नक्कीच याला बरं करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमच्या या उत्तरातून त्यांच्या प्रश्नाचं निरसन झालं असेल. मॅम, डॉक्टर, व्हेरिकोज व्हेन्सचे काही टप्पे आहेत का? कारण की जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलात, काही व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्यांच्यामध्ये वेदना नसतात. त्यामुळे त्यांना कळत नाही की हा नेमका व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे का, आणखीन कोणता त्रास आहे, आणि त्यामुळे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे कोणत्या स्टेजचा हा त्रास झालेला आहे हे कसं जाणून घ्यायचा? किती प्रकारच्या स्टेजेस असतात यामध्ये? नक्कीच. तर आपला व्हेरिकोज व्हेन्सचा आजार कोणत्या स्टेजमध्ये आहे हे समजून घेण्यासाठी काही लक्षणं असतात, गाईडलाईन करतात आपल्याला, की कळतो की आपला आजार हा नेमका कोणत्या स्टेजला आहे. सगळ्यात इझिली दिसून येणारा म्हणजे जो पहिला स्टेज असतो. यात आपल्याला केसांसारख्या बारीक कातणीसारख्या जाळ्या संपूर्ण पायावर कुठे कुठे दिसायला लागतात. याला आपण मेडिकली स्पायडर वेन्स असं म्हणतो. मॅक्सिमम वेळा आम्ही असं पाहतो की पेशंट्सला ह्या शिरा दिसत असतात, पण त्या पेनलेस असल्या कारणाने पेशंट याला इग्नोर करतात. तर फर्स्ट स्टेज मोस्ट ऑफ द टाइम हा पेनलेस असतो. इथे पेशंटला पेन, वेदना, सूज अशी लक्षणं जाणवत नाही. तर जर तुमच्या शरीरावर पायावर कुठे बारीक शिरा फुगून दिसत आहेत, पायावर कुठे निळसर, लालसर तुम्हाला असं फुगीर शिरा जाणवत आहे, तर हा फर्स्ट स्टेज ऑफ व्हेरिकोज व्हेन्स आहे. बरं. त्याच्यानंतर येणारा असतो आपला सेकंड स्टेज. यात इलॅस्टिसिटी तुमच्या झडपांची खूप कमी झाली असते. आजूबाजूच्या ज्या वेन्स आहेत त्या आता फुगीर झालेल्या असतात. तुम्ही जर तुमच्या पायावर हात फिरवाल तर ते तुमच्या हाताला इझिली जाणवतात फुगलेला शिरा, आणि यात तुम्हाला हळूहळू लक्षणं जाणवायला सुरुवात होते. ती लक्षणं म्हणजे काय? तुमचे पाय जड फील होतात, जडत्व पायांमध्ये तुम्हाला जाणवतं. ड्रॅगिंग टाईप ऑफ पेन, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी जेव्हा बसता तर खालनं पाय ओढला जातोय किंवा पायाला कुठून तरी एक खिचाव तुम्हाला जाणवतो. अचानक पायांना क्रॅम्प्स येण्यासारखी लक्षणं हे तुम्हाला सेकंड स्टेज ऑफ व्हेरिकोज व्हेन्स
मध्ये जाणवून येतात. बरं. तिसरा स्टेज सगळ्यात महत्वाचा स्टेज असतो, कारण की आता हे जे तुम्हाला मी सांगितलं की वरती जाणारं जे रक्त आहे ते वरती व्यवस्थित पुश नाही होत आहे, ते एका ठिकाणी इथे साचून राहते आणि ते तुमच्या आजूबाजूच्या त्वचेला खराब करायला सुरुवात करतं. इथे तुमची त्वचा काळी पडायला सुरुवात होते, त्वचेचा रंग इथे बदलायला सुरुवात होते आणि तिथली त्वचा खाजायला सुरुवात होते. या स्टेजला आपण व्हेरिकोज एक्झिमा असं म्हणतो. व्हेरिकोज एक्झिमा स्टेजमध्ये मॅक्सिमम टाइम पेशंट्स काय करतात की खाज येते, त्वचा कोरडी पडते, त्यामुळे त्यांना वाटतं की हा एक त्वचेचा आजार आहे. त्यासाठी त्याच्यावर ते वरवरनं ऑइंटमेंट्स वापरतात किंवा मॉइश्चरायझर्स वगैरे वापरतात. पण याच्यात आपल्या आतला जे मेन कारण आहे हे इग्नोर होत राहतो, त्यामुळे आत आजार वाढतच जातो. तर थर्ड स्टेज म्हणजे आपला व्हेरिकोज एक्झिमाचा स्टेज आहे, ज्याच्यात तुमची त्वचा खूप कोरडी पडते आणि तिथे तुम्हाला खूप खाज यायला सुरुवात होते आणि याच्यासोबतच तुम्हाला पायाला पेन, क्रॅम्प्स येणं, पाय जड पडणं अशी लक्षणं तुम्हाला जाणवून येतात. आता जर हे रक्त खूप वेळ एका ठिकाणी साचत आहे, त्वचा कोरडी पडतीये, त्वचेला खाज येत आहेत, हळूहळू तिथली जी शीर आहे ती अजून फुगायला सुरुवात होते आणि तिथे प्रेशर इतका वाढतो की ती शीर फुटते आणि तिथे जखम तयार होते. याला आपण व्हेरिकोज अल्सर अशी स्टेज म्हणतो. ही खूप गंभीर स्टेज आहे की जिथे तुमच्या पायांवर छोट्या छोट्या जखमा तयार होतात. जसं मी सांगितलं, अनेकदा हा पेशंट्सला हा त्रास पेनलेस असल्यामुळे त्यांना कळतच नाही की माझ्या पायाला अशी काहीतरी आजार आहे आणि अचानक जेव्हा जखम तयार होते की जेव्हा जखम फुटते तेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात की मॅडम हे अचानक मला अशी जखम का जाणवली. म्हणजे एक पेशंटचा मी अनुभव सांगायला खूप आवडेल मला की ते पेशंट माझ्याकडे जेव्हा आले ते बोलले की मॅडम माझं रुटीन लाईफ चालू होतं, मला वाटत होतं की माझ्या पायाला आता काळसर रंग येतोय, थोडासा खाज येतोय, मी मलम लावत गेलो, पण अचानक एक दिवस मी वॉकला गेलो आणि माझ्या पायांना रक्ताची एक धार यायला सुरुवात झाली. मग मला तिथं कळालं आणि ती मलाही नाही जाणवली, माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या मित्राला जाणवली की अरे इथे रक्त वाहते तुझ्या पायातनं. आणि तेव्हा मला कळालं की अरे माझ्या पायात एक जखम झालेली आहे. म्हणजे तुमच्या शरीरात झालेली जखम सुद्धा तुमच्या पायाला कळत नाही जर तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास खूप वर्षांपासून असेल. मग जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना हे जाणवून देतो की हा आजार तुमचा तिसऱ्या स्टेजला पोहोचलेला आहे आणि आता जखम होतीये, म्हणजे चौथी स्टेज ही सुरुवात होत चाललेली आहे. असे हे आपले व्हेरिकोज वेन्सचे 4 स्टेजेस असतात. तर अशा कुठल्याही स्टेजमध्ये जर तुमचा आजार असेल तर लवकरात लवकर तुम्ही जवळच्या दवाखान्यात दाखवलं पाहिजे आणि नमा होमिओपॅथीमध्ये अशा स्टेजेसला मुळापासून बरा करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो. नक्कीच डॉक्टर. आणखीन एक आपल्याला कॉल आलेला आहे, पुण्यावरून दिलीप यांचा कॉल आलेला आहे. दिलीप, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा, बोला सर. आवाज येतोय का? हो, आवाज येतोय. मला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होता आणि त्या जास्तच झाल्या होत्या, त्यामुळे मी 15 तारखेला ऑपरेशन केले त्याचं. बरं. तर तिथून पुढे आता काय काळजी घेतली पाहिजे? ओके, जसं की तुम्ही आता व्हेरिकोज वेन्सचं ऑपरेशन केलेलं आहे, तर आता तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे की पुढे दुसऱ्या वेन्सला हे प्रेशर डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. जसं तुम्ही ऑपरेशन करून जे आता तुमच्या 1-2 ज्या डॅमेज झालेल्या वेन्स होतात त्याला तुम्ही सर्जिकली आता तुम्ही बरं केलंय, पण तुमच्या इतरही वेन्समध्ये किंवा इतरही झडपा तुमच्या आता कमकुवत असू शकतात. यासाठी तुम्ही रूट कॉज ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही लवकर नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकला व्हिजिट करा की जेणेकरून हा त्रास परत तुमच्या शरीरात होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घेऊ. यासोबतच घरात तुम्ही जेव्हा तुम्ही खूप वेळ उभं राहत आहात तेव्हा तुम्ही मसाज करणं किंवा रात्री झोपताना पायाखाली उशी घेणं असे जो तुम्ही उपाय केले तेही तुमच्या आजाराला पुढे वाढण्यापासून वाढू देणार नाही, याच्यासाठी ते नक्कीच मदत करू शकतात. अशा प्रकारची जर तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला पुढे आणखीन त्रास देखील होणार नाहीये. आणखीन एक आपल्याला कॉल आलेला आहे डॉक्टर साधना पवार यांचा. साधनाची, तुमचा प्रश्न काय आहे? मला पायाला सूजन येते आणि डॉक्टरांनी सांगितले डीव्हीटी असं काहीतरी सांगितलं आणि सांगितले ऑपरेशन करावं लागणार. तर आपण काय होमिओपॅथीने हे विदाउट ऑपरेशन आपण हे बरं करू शकतो या कसं आहे? नक्कीच. जे तुम्हाला आता तुम्ही बोलतायत की डीव्हीटी जो हा त्रास आहे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय, तर डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे जेव्हा तुमच्या खोलवरच्या ज्या वेन्स असतात तिथे रक्त साचून साचून आता रक्ताची गुठळी तयार झालेली, याला आपण डीप वेन थ्रोम्बोसिस असं म्हणतो. तर डीव्हीटीच्या त्रासासाठी सुद्धा नक्की होमिओपॅथिक औषधं मुळापासून काम करतात. ती डीप वेन थ्रोम्बोसिसची जी गुठळी आहे तुमची ती मुळापासून नीट होण्यासाठी, तिथल्या झडपांची ताकद वाढण्यासाठी नक्कीच आपले नमा होमिओपॅथीची औषधं तुम्हाला लवकर मदत करू शकतात. तुम्ही लवकरच तुमच्या जवळच्या शाखेला व्हिजिट करा, तिथे आपण तुमची व्यवस्थित केस स्टडी करूयात, व्यवस्थित आम्ही तुमची केस घेऊयात आणि तुमच्या आजाराला आम्ही नक्कीच पुढे वाढण्यापासून आम्ही प्रयत्न करूयात आणि आपण ऑपरेशन टाळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, जसं मी मगाशी म्हटलं की व्हेरिकोज वेन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात त्याचे अनेक मोठे आणि गंभीर असे परिणाम पाहायला मिळतात. तर नेमके कशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात? बरोबर. तर
तर व्हेरिकोज वेन्स अनेकदा पेशंट इग्नोर करतात त्यांचा हा त्रास आणि हळूहळू त्यांचा त्रास कॉम्प्लिकेशन्सकडे वळू शकतो. 2 मुख्य कॉम्प्लिकेशन्स आम्हाला जास्त आमच्या क्लिनिकमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे जे व्हेरिकोज अल्सर, की जिथे तुमच्या पायांच्या नसांचा प्रेशर इतका वाढून जातो की फुटून तिथे एक जखम तयार होते. मग जखमेतनं रक्त वाहणं, तिथे इन्फेक्शन क्रिएट होणं, पस क्रिएट होणं, पायातनं घाण वास येणं, त्या रक्ताच्या त्या पसमधनं वास येणे किंवा पाय सतत दुखत राहणे, असे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला व्हेरिकोज अल्सर्समध्ये दिसतात. बरं. आता या अल्सर्सला जर तुम्ही वरच्यावर ऑइंटमेंट लावलं तर ते फक्त वरच्यावर तात्पुरतं हील होणार आहे, पण यामागचं मूळ कारण जे आहे की तुमची आतली शीर खराब झालेली आहे, आतली शीर तुमची डॅमेज झालेली आहे. तर यासाठी खोलवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अजून एक कॉम्प्लिकेशन आहे, त्याला आपण म्हणतो डीप वेन थ्रोम्बोसिस. तर रक्त एका ठिकाणी साचून साचून तिथे एक थ्रोम्बोस तयार होते, म्हणजे रक्ताची गुठळी तयार होते. त्याला आपण डीव्हीटी असं म्हणतो. तर डीव्हीटीची जी रक्ताची ही गुठळी आहे, जर ती खूप वेळ एका ठिकाणी तुमच्या रक्ताला जर अटकून राहिली तर तुमच्या रक्तप्रवाहाला ती अडथळा क्रिएट करू शकते किंवा तिथे एक अडथळा तयार होऊ शकतो. तिथे मग आपल्याला काय लक्षणं दिसतात की तुमच्या पायाला अचानक सूज येते, पायाला अल्सर दिसायला सुरुवात होते, पायाला सतत क्रॅम्प्स यायला सुरुवात होते, अशी लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात. तुम्ही जर तिथे सूज पाहिली आणि त्या सुजेवर तुम्ही जर जोरात दाबलं तर तुम्हाला तिथे एक खड्डा तयार होतो, त्याला आपण पिटिंग एडिमा असं म्हणतो. अशी लक्षणं आपल्याला डीव्हीटीमध्ये दिसून येऊ शकतात. किंवा ही जर रक्ताची गुठळी आहे तुमच्या इतर सर्क्युलेशन सोबत जर पुश होऊन गेली आणि ती जर हृदयापर्यंत पोहोचली तर तुम्हाला तिथे हृदयविकाराचा झटका पण येऊ शकतो. त्याला आपण मायोकार्डियल इन्फार्क्ट असं म्हणतो. हाही एक कॉम्प्लिकेशन तिथे येऊ शकतं. बरं. हीच गुठळी जर तुमच्या ब्लड सर्क्युलेशन सोबत तुमच्या ब्रेनकडे गेली तर तिथे तुम्हाला पॅरालिसिस सारखा किंवा स्ट्रोक सारखा धोका येऊ शकतो. जर आणि ही गुठळी जर तुमच्या लंग्स जवळ किंवा फुफ्फुसांजवळ जर ही गुठळी गेली तर तिथे तुम्हाला पल्मोनरी एम्बॉलिझम सारखा असे तुम्हाला धोका होऊ शकतो. तर व्हेरिकोज वेन्सचा त्रास जसं मी सांगितलं की दिसताना हा खूप इझी दिसतो, हा त्रास पेन नाहीये, फक्त शीर फुगलेली दिसते. पण जर त्याला तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्ही मायोकार्डियल इन्फार्क्ट, स्ट्रोक किंवा एम्बॉलिझम सारख्या कॉम्प्लिकेटेड आजाराकडे पण तुम्ही जाऊ शकता. खरंय, जसं तुम्ही म्हणालात की योग्य ती काळजी घेणं आणि पहिल्या स्टेज जी तुम्ही लक्षणं सांगितलीत, पहिल्या स्टेजची ती लक्षणं दिसल्यावर लगेचच नमा होमिओपॅथीकडे संपर्क साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केलेला की नमा होमिओपॅथीचा एक वेल रिसर्च फॉर्म्युला आहे, इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला. हा नेमका फॉर्म्युला काय आहे याविषयी सांगा. नमा होमिओपॅथीमध्ये अनेक क्रॉनिक आजारांना बरं करण्यासाठी हा मी एक रिसर्च करून तयार केलेला हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्याचं जसं नाव सांगितलं मी, इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला. आता आजार कोणताही असू दे, तुमची सर्दी खोकला ताप असू दे किंवा व्हेरिकोज वेन्स असू दे, अर्थरायटिस असू दे, कुठलाही आजार असेल तर त्याला मुळापासून बरं करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर इथे नमा होमिओपॅथीमध्ये तुमचा आजार मुळापासून बरं करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कोविड नंतर किंवा आजकालच्या वाढणाऱ्या व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये नंतर लोकांना व्हायरल इम्युनिटीचं इम्पॉर्टन्स कळायला लागलं. पण कोणत्याही आजाराला जर आपल्याला मुळापासून बरं करायचं असेल तर तिथे तुमची इम्युनिटी फार महत्वाची असते. तर ही औषधं इम्युनोजेनिक आहेत, म्हणजे आमच्या ट्रीटमेंटमध्ये तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर पण आपण प्रायमरीली फोकस ठेवतो. बरं. दुसरा जो मी शब्द बोलले तो म्हणजे मायाझमॅटिक. आजकालचे जे आजार असतात ते फक्त शारीरिक कारणांइतके लिमिटेड नाहीयेत. तिथे तुमचं मानसिक कारण, स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव, तुमची फॅमिली हिस्ट्री, तुमचा स्वभाव, तुमची लाईफस्टाईल, या सगळ्या फॅक्टर्सचाही विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की कुठे ना कुठे प्रत्येक आजार तयार होण्याच्या मागे तुमची फॅमिली हिस्ट्री, तुमचा स्वभाव, तुमचं स्ट्रेस, टेन्शन हेही फार मोठा रोल प्ले करत असतो. अनेक पेशंट्स आम्ही बघतो की त्यांना टेन्शन असतं. आजकालची लाईफस्टाईल खूप स्ट्रेसची झालेली आहे, कामाचं लोड, घराचं लोड. जसं आपण स्त्रियांमध्ये बघतो की घर आणि काम या दोन्ही गोष्टी त्या एकत्र सांभाळत असतात, त्यांच्यामध्ये पण आम्हाला व्हेरिकोज वेन्स सारखे किंवा असे क्रोनिक आजार दिसतात. म्हणून इथे आम्ही प्रत्येक पेशंटसाठी आमचा अप्रोच हा वेगळा असतो, इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो, ज्यात आम्ही तुमची भूक, तहान, झोप, फॅमिली हिस्ट्री, लाईफस्टाईल या सगळ्या फॅक्टर्सचा सखोल अभ्यास करून तुमच्या स्वभावानुसार, तुमच्या मानसिकतेनुसार इथे औषधं डिझाईन केली जातात आणि मग ती औषधं दिली जातात. बरं. आणि ही औषधं ही 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत. आजकालच्या आजाराचं स्वरूप सुद्धा आता बदलत गेलेलं आहे. म्हणजे व्हेरिकोज वेन्स किंवा अनेक क्रॉनिक आजार आधी हे लेट इयर्स मध्ये जास्त दिसत होते, म्हणजे 60 नंतर 70 नंतर दिसत होते. पण आजकालच्या काळात हे आजार आम्हाला यंग जनरेशन मध्ये पण दिसतात. म्हणजे अगदी 20तले 30तले पण लोक आमच्याकडे येतात व्हेरिकोज वेन्स, डीप वेन थ्रोम्बोसिस असे आजार घेऊन. तर जसं आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे, जसं जनरेशन चेंज होत आहे, त्यानुसार रिसर्च करून
करून हे आपल्याला बदलत्या जनरेशन सोबत चालणारी ही आपली औषध प्रणाली आहे. म्हणून इथे तुमचा आजार मुळापासून बरं करण्यासाठी आपली होमिओपॅथिक औषधं इथे आहेत. या औषधांच्या मदतीने तुमचा आजार फक्त तात्पुरता नाही तर मुळापासून आजार बरा होतो. तो आजार परत होणे आपण इथे त्याची एवढी दक्षता केली जाते आणि नक्कीच आजार तुमचा कुठल्याही केमिकल शिवाय कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय बरा करण्याचा नमा होमिओपॅथीचा नेहमीच प्रयत्न असतो. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही झी24 मध्ये आलात आणि प्रेक्षकांना व्हेरिकोज व्हेन्स विषयी योग्य मार्गदर्शन केलं. कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि कोणकोणती लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधायचा यावर योग्य पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. प्रेक्षको, नम्मा होमिओपॅथी गेल्या 10 वर्षांपासून संपूर्णतः समग्र दृष्टिकोनातून नैसर्गिक उपचार प्रदान करत आहे. हे उपचार संधिवात, व्हेरिकोज व्हेन्स, थायरॉइड विकार, सोरायसिस, पांढरे डाग, एक्झिमा, वंध्यत्व यांसारख्या अनेक दीर्घकालीन आजारांवर आधारित आहेत. नम्मा होमिओपॅथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये एकूण 21 शाखा आहेत. महाराष्ट्रातील दादर, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड आणि नागपूर येथे त्यांचं केंद्र आहे. आज डॉक्टर प्रणाली देशपांडे यांनी व्हेरिकोज व्हेन्स विषयी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुजमध्ये आज वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.